तर नमस्कार, मी हर्षदा होम गार्डन या यूट्यूब चॅनलमधून बोलत आहे. तर हा तेलाचा आमचा जुना कॅन आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये मी काय केलं आहे तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये हवा रिलीज होण्यासाठी मी हे केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी केळ्याची सालं, कडुनिंबाची सालं, कडुनिंबाची पानं वगैरे, हे बघा, हे बघा, ही केळ्याची पानं, हे सगळं असं मी हे घातलेलं आहे. हे बघा, आता ही आमचं ह्याचं आहे, कशाचं, मक्याचं पान. आता हे पेरू आहे, हे बघा, हा खराब झालेला पेरू आहे, तो घातला. असं करून मी हा जम फुल केलेला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते मी काय केलं आहे. तर आमच्याकडे भंगारवाले काका आले होते, तर त्यांनी हे बघा हा एक मोठा ड्रम आम्हाला दिला. आमचा भंगार नेला आणि त्या बदल्यात हा आम्हाला ड्रम दिलेला आहे. तर मी त्याच्यात काय केलं आहे, आधी खाली की सगळं हे टाकलं आहे, नारळाच्या शेंड्या, थोडं पातळ थर्माकोल, नंतर नारळाच्या शेंड्या, कापड, हे सर्व घातलं. आणि एक पोत्यातलं जो माझा हे होता पालापाचोळा, तो मी सगळा ह्याच्यामध्ये डंप केला. आता मी तो कुठं ठेवणार आहे त्याचा माझा विचार चालला आहे, तो कुठं ठेवावं बघू आता. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, हा असा आहे. आणि खाली 2-3 हे छिद्र पडलेत मोठे मोठे, मला दिसत असेल तर दाखवते. हे बघा, हा इथं एक आहे आणि एकदम बुडाला खाली एक आहे, त्यामुळे ओके होऊन जाईल. असे 2-3 आहेत. आणि आता हा मी पूर्ण भरून ठेवणार. आणि ह्याच्यामध्ये केळ्याची साल किंवा माझे जे काही भाज्यांची देठं वगैरे जे काही असेल ते मी सगळं टाकलेलं आहे. आणि आधीच त्याच्यामध्ये माझ्याकडे थोडेसे गांडुळाचं खताचे जे गांडुळाचे जे बीज असतं ते आहे, ते मी ऑलरेडी आधीच खाली टाकले नारळाच्या शेंड्यांवर. आणि मग ते मी त्याच्यावर परत ते टाकलं. आणि मग हा झाडाचा पालापाचोळा हा मी टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, आता ही केळ्याची पानं आहेत, हे बघा, ही केळ्याची पानं आहेत. हे सगळं असं म्हणजे काय की निरुपयोगी पण पानं आहेत. हे बघा, केळ्याची सालाची पानं, पेरू, खराब झालेला खूप पेरू आहे, असं काय. हे बघा, खराब झालेला पेरू आहे, तो पण ह्याच्यात मी टाकला. असं करून मी सगळं केलेलं आहे. आणि थोडंसं फडकं खराब झालेलं आहे खूप, तर ते पण टाकलेलं आहे. तर आता तुम्हाला दाखवते अजून. हे बघा, मी हे असं खत करून ठेवलेलं होतं, पालापाचोळा भरपूर गोळा करून ठेवला. हे बघा, हा एक आहे पोतं, हे दुसरं, हे बघा, हे तिसरं, चौथं, अजून नाही, एक डिस्कार्ड करून टाकलं. म्हणजे 4-5 आहेत माझ्याकडे पोत, त्यामुळे काही. हे बघा, हा सगळा पालापाचोळा आहे, तो मी सगळा त्याच्यात डंप केला. आता हे किती झाले, 4, 1, 2, 3, 4, 5, म्हणजे 6 पोते येतील. ते 6 पोत्यातले एक सगळं वापरत झालेलं आहे. तर आता बघू कसं होतं आहे, काय होतं आहे. हे बघा, हे बघू शकता, मी हे असं केलेलं आहे. आता जो काही असेल केर कचरा, तो मी सगळा परत टाकून देईल. होता हे नारळाच्या शेंड्या, आता दिसल्या, झालं, ठेव, अशा टाकून ठेवायच्या. म्हणजे मग काय होतं, त्या पण कुजतात चांगल्या. आणि हे बघा, ही नारळाची शेंडी इकडे, हे बघा, इथं ही एक आहे नारळाची शेंडी. हे असे टाकून ठेवले मी, म्हणजे मग चांगलं खत होईल. आणि ते खूप म्हणजे खूप सुंदर खत बनवून तयार होईल. तर हे बघा, हे आमचं सगळीतला पसारा जो होता तो सगळा उचललेला आहे, खूप बराचसा नेलेला आहे त्यांनी. आता फक्त थोडासाच राहिला आहे,
बघू.